श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज बनवणार आहे मी लौकीचे पराठे। तर लौकी किसून घेतलेले आहे, कांदा आणि टमाटर चॉप करून घेतलेला आहे मी, आणि बघू शकता चॉप केलेला आहे। आणि आता मी याच्यामध्ये घेऊन घेते गव्हाचं पीठ, आणि म्हणजे रोज रोज भाजी पोळ्याच्या ऐवजी म्हटलं भाजी आणि पोळ्या एकत्र करून छान मस्त पराठेच करून घेऊया। तर पीठ घेऊन घेतलं आहे, मला जेवढं म्हणजे लागणार आहे तेवढं पीठ घेतलं मी। आता याच्यात मी म्हटलं कसुरी मेथी टाकत आहे, सुकी मेथी, यानी थोडंसं टेस्ट छान येते। तर बघा जास्त नाही टाकली आहे, थोडी टाकली। आणि आता आपण बेसिक मसाला टाकून घेऊया। हळद घेतलेली आहे, तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या सुद्धा टाकू शकता, पेस्ट, हिरव्या मिरच्यांचं पेस्ट सुद्धा छान लागतो, पण मी तिखट टाकलेलं आहे। आणि मिरच्या खूप छान लागतात। आणि थोडंसं धने पावडर टाकलं आहे, गरम मसाला टाकला आहे, जिरं टाकलेलं आहे, मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि तुम्ही म्हणजे मॅश करताना पाणी नको टाका, एकदम पहिले मॅश करून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही टाका। आणि मी इथे टाकणार आहे थोडं ओवा सुद्धा टाका। कोणतेही बेसिक मसाले म्हणजे पराठे तुम्ही जेव्हा करता तेव्हा ओवा, हिंग हे तुम्ही नक्की टाका। बघा मी थोडीशी तीळ टाकत आहे, तीळ, आणि थोडीशी सोप पराठ्यामध्ये सोप खूपच छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, सोप खूप छान लागते पराठ्यामध्ये। तर बघा, आणि इथे मी टाकत आहे थोडंसं लोणचाचा पेस्ट, हे लोणचं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पेस्ट टाकत आहे। थोडंसं म्हणजे दही नव्हतं, दही खूप छान लागते तर मी म्हटलं पेस्ट टाकू दे, थोडंसं आंबूसर मस्त वाटणार। तर असा मी म्हणजे लोणचाचं मस्त पेस्ट टाकलं। तुम्हाला नसन टाकायचं तुम्ही आमचूर पावडर सुद्धा टाकू शकता, दही सुद्धा टाकू शकता। तर मी म्हटलं आंब्याचं मी आज थोडंसं ग्रेव्हीच टाकली आंब्याची, लोणचाची सॉरी। आणि एकत्र करताना तुम्ही अगोदर पाणी नको टाका, अगोदर तुम्ही एकत्र करून घ्या, कारण की तुम्हाला माहीत आहे लौकीमध्ये खूप पाण्याचा स्रोत खूप राहते, पाणी खूप राहते त्याच्यामध्ये। तर आणि पाणी आणि लौकी आणि मिठाचा जेव्हा एकजीव होतात तेव्हा लौकीला आणखीन जास्त पाणी सुटते। तर बघू शकता मी पाणी घातलेलंच नाही आहे, म्हणजे जे लौकीमध्ये पाणी होतं अगोदर त्याच्यामध्येच माझा अर्ध्याहून जास्त कणिक मळून झालेली आहे। तर मग थोडंसं मी पाणी टाकते, पण मला तेवढं म्हणजे पाणी नाही लागलं, बघू शकता। आणि फक्त थोडंसंच पाणी लागलं नाही, बघा माझं पूर्ण गोळा झालेला आहे तयार, लौकीच्या याच्यामध्येच तयार झालेला आहे। आणि थोडंसंच टाकून घेत आहे मी पाणी। आणि तुम्ही हिरव्या मिरच्या टाकणार तर पराठे छान हिरवेच दिसणार, असे लालसर नाही दिसणार। आणि मी तिखट टाकलेले आहे म्हणून ते थोडेसे लालसर दिसत आहे, आणि हिरव्या मिरच्या टाकल्या तर थोडीशी हिरवट पराठे वाटतात। आणि लसूण सुद्धा टाका। आणि म्हणजे तुम्ही पीठ असे मळून ठेवू नका, जेव्हाचे तेव्हा पराठे करा, कारण की तुम्हाला माहिती आहे लौकीला पाणी सुटते, मीठ आणि लौकी एकत्र आले की पाणी सुटते, त्याला मिठाने पाणी सुटते, त्यामुळे तुम्ही जेव्हाचे तेव्हाच पराठे टाकून घ्या। बघा मळून झालेले आहे माझं पीठ। तर पटपट मस्त पराठे करून घेऊया। आणि आमच्या इथं आज फरमाईश आहे पराठ्यांसाठी की पराठे गोल नाही पाहिजे, थोडेसे ट्रायंगल पाहिजे, तर त्यांना मी आज ट्रायंगल आणि थोडेसे स्क्वेअर करून देणार आहे। खाणं तर आहेच, गोल खा तुम्ही, ट्रायंगल खा की स्क्वेअर खा, पण एक मुलांना म्हणजे राहते अरे ट्रायंगल आहे तर थोडेसे आवडीने खातात, म्हणून तुम्ही लहान जेवढे तुमच्याकडे जे लहान बच्चे असणार त्यांना थोडेसे शेप, त्या पराठ्यांचे शेप वेगवेगळे करून द्या, बघा ते नक्कीच खाणार। तर बघा, आणि कधी कधी म्हणजे आता काकडी, लौकी खूप छान निघते हिवाळ्यामध्ये, काकडी वगैरे खूप छान निघते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। मेथी निघते, पालेभाज्या निघते, पालक निघते, मी तुम्हाला पालकाच्या पराठ्याची पण रेसिपी पाठवलेली आहे, बघू शकता तुम्ही माझ्या वेबसाईटवर जाऊन। तर बघा मी अगोदर मस्त गोल करून घेतले पराठे, आणि त्याला आता मी छान काही ट्रायंगल बनवणार, काही स्क्वेअर करणार, आणि काही राऊंडच राहू देणार। तर पण टिफिनसाठी म्हटलं मी थोडेसे ट्रायंगल आणि स्क्वेअर आकाराचीच कापणार। तर बघा इथे मी असे काप करून घेत आहे स्क्वेअरसाठी। आणि जे उरलेले जे काप आहे साईडचे ते मग तुम्ही जेव्हा दुसरा पराठा करणार त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या।
तर बघा असे छोटे छोटे छान पराठे करून घ्या, जेणेकरून म्हणजे बच्चांना थोडेसे चांगलं वाटते. आणि तुम्ही पराठे दहीसोबत, सॉससोबत, मेयोनीजसोबत, लोणचासोबत किंवा भाजी असणार तर भाजीसोबत कशाही सोबत खाऊ शकता तुम्ही. तर आमच्या घरी तर सॉससोबतच घेतलं होतं पराठे. तर बघा एक पराठा झालेला आहे, तर मी आता दुसरा पण बनवून घेते. आणि लौकीचे पराठे थोडंसं शिजायला वेळ लागतो. तर बघू शकता थोडं शिजायला वेळ लागते, कारण की लौकीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते थोडंसं म्हणजे शिजायला वेळ घेते. आता मी दुसरासुद्धा तयार करून घेते पटकन. आणि झटपट होतात हे पराठे, काही वेळ नाही लागत, काही नाही, काही तामझाम नाही आहे, काहीच नाही आहे, झटपट होतात पराठे. बघू शकता पटकन दुसराही पराठा आपला तयार झालेला आहे. आणि काप मी त्याच्यातच टाकून देत आहे, कारण की दुसरा पराठा जेव्हा बनवू त्याच्यामध्ये ते आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही कुठे बाहेर वगैरे जाणार असणार, पिकनिकला जाणार असणार तर असे ह्याप्रमाणे पराठे करून तुम्ही नेऊ शकता, सोबत कॅरी करू शकता. आणि जास्त याच्यात म्हणजे काही भाजीचं तेल सांडायची काही टेन्शन नसते, काही नसते. तुम्ही एक मेयोनीजचा, सॉसचा वगैरे, लोणचाची वगैरे छोटीशी डब्बी घेतली आणि आपलं स्टील पेपरमध्ये, बटर पेपरमध्ये रॅप करून तुम्ही हे पराठे घेऊन जाऊ शकता इझिली. तर बघा माझे पराठे तयार झालेले आहे. इथे दुसरा पण झालेला आहे. आणि आमची फरमाईश सुरू झालेली आहे की आम्हाला पराठा हवा आहे. तर मी गॅसचा पॉवर थोडासा जास्त वाढवला आहे, कारण की पराठे व्हायला थोडासा वेळ लागतो आणि टिफिनमध्ये पण द्यायचं आहे आणि खाणं म्हणजे घरी पण नाश्ता करून पण जायचं आहे मुलांना. तर म्हटलं पटकन गॅसचा पॉवर वाढवते आणि पटपट तयार करते. आणि तुम्ही पिकनिकमध्ये वगैरे मुलं आता जाणार तेव्हा पण देऊ शकता. आणि थोडं कमी ऑइल पण तुम्ही लावू शकता, जास्त पण लावू शकता. तुमच्यावर तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा म्हणजे डीप फ्रायसुद्धा करू शकता तुम्ही. पण माझ्या मते तरी डीप फ्रायपेक्षा तुम्ही असे पराठेच बघा आपले पराठे, झटपट पराठे रेडी आहे.